हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. जर तुम्ही AJE PSCचं प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मेडा ॲनालिसिस. तर जर तुम्ही मेडाचा पेपर दिला असेल आणि अनफॉर्च्युनेटली तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल, तर जेव्हा कमी वॅकन्सीज असतात तेव्हा कशाप्रकारे रिझल्ट दिसतो आणि काय आपण त्यामधून ॲनालिसिस करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मेडाचं ॲनालिसिस घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो बघूया मेडा ॲनालिसिस जेव्हा वॅकन्सीज कमी असतात तेव्हा सिलेक्शनचा सिनारिओ कसा असतो तो या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर स्क्रीनवर जाऊया. तर मेडाची जी PDF आहे सिलेक्शन जे सिलेक्टेड लिस्ट जे आहे ते मी काढलेली आहे. त्यामध्ये जे 22 सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता. आपण फक्त डेट ऑफ बर्थचा ॲनालिसिस करूया या व्हिडिओमध्ये. जेणेकरून जर तुम्ही 1, 2 किंवा 3 वर्षापासून प्रिपरेशन करत असाल किंवा त्याच्या खूप आधीपासूनचे पण प्रिपरेशन करणारे आहे, तर तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. जेव्हा वॅकन्सीज कमी असतात तेव्हा म्हणजे सिलेक्शन घेणं खूप अवघड असतं. हे या रिझल्टवरून मला कळलेलं आहे. तर यामध्ये मी कसं केलं की आता हे 95 वाले किती जण आहे, 94 वाले किती जण आहे, 96 वाले किती जण आहे आणि असं सगळं सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे. तर हा रिझल्ट आहे. आपल्याला कोणाचं सिलेक्शन झालं कोणाचं नाही झालं हे महत्त्वाचं नाही आहे. तर सगळे मी एक सेग्रिगेट करून ठेवलेले होते. जसं 95 वाले हे येलो मार्करने केले, ब्ल्यू 01 वाले आहे. तर हे सगळं मी हायलाईट करून घेतलं आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट भेटला तो वेगळाच होता आणि सगळं हायलाईट करून मी सेग्रिगेट करून घेतलंय की डेट ऑफ बर्थ म्हणजे डेट ऑफ बर्थ आणि त्याचं इयर ऑफ पासिंग म्हणजे 22व्या वर्षी जेव्हा तो डिग्री पासआउट झाला तर इयर ऑफ पासिंग आणि त्याच्यानंतर तसे किती स्टुडंट आहेत ते आपण लिहिलेलं आहे. म्हणजे डेट ऑफ बर्थ, इयर ऑफ पासिंग आणि तसे किती स्टुडंट आहे जे ह्यावाल्या एक्झाममध्ये पास झाले आहे, मेडा ज्यांनी क्रॅक केलेला आहे. तर असं जर पाहिलं तर इथे मी ते काढून ठेवलेलं आहे पूर्ण डेटा. तर हे बघा, इयर ऑफ बर्थ म्हणजे 1992 वाले पण ही एक्झाम देत होते, जे की 2014चे पासआउट होते, ज्यांच्याकडे डिग्री 2014ला आली आहे. असे 2 स्टुडंट होते. म्हणजे 1992चे 92चे डेट ऑफ बर्थवाले 2 जण होते. आपण आता इयर ऑफ बर्थ राहू देऊ, पण हे 2014चे पासआउट 2 आहे अजूनही. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघू शकता 14, 24 आणि 2 म्हणजे त्यांना पासआउट होऊन 12 वर्ष झालेले आहे. ते 2 जण सिलेक्ट झाले. त्यानंतर 93चा इयर ऑफ बर्थवाले 2 जण सिलेक्ट झाले, ज्याची इयर ऑफ पासिंग 2015 होती. 94चे म्हणजे 2016चे पासिंग तसे 2 होते. 95चे सगळ्यात जास्त सिलेक्ट झाले, जे की 2017ची पासिंग आहे, त्याचे 5 जण आहे. आता 2017चे पासिंग म्हणजे ना आता किती वर्ष झाले, 17, 3, 6, 3 हे पण 9 वर्ष झाले यांना. त्यानंतर 18ची पासिंग जर पाहिलं तर 18 आणि 2 20 आणि 6 तर 6 आणि 2 हे 8 वर्ष झाले. त्यानंतर 19चे 3 झाले पासआउट, म्हणजे 19चे पासआउट 3 सिलेक्ट झाले, 20चे पासआउट 2 झाले, 21चे 2 झाले, 22चा 1 झाला आणि 23चे 2 झाले. म्हणजे तुम्ही जर इथं यंगेस्ट सिलेक्शन पाहिलं, यंगेस्ट जो सिलेक्ट झाला तो 2023चा पासआउट होता. आता 2026 चालू आहे आणि बघा की त्यांना जवळपास 2 to 3 इयर लागला. 23 आणि हे 26 म्हणजे जूनपासून ते प्रिपरेशन करत असेल. 23च्या जूनपासून 24चा जून, 25चा जून आणि आता 26चा म्हणजे जवळपास 1 वर्ष, हे 2 वर्ष म्हणजे 2.5 इयर्स तुम्ही पकडून घ्या. 2.5 to 3 इयर्स सिलेक्शन घेणार आहे इथं, म्हणजे यंगेस्ट आहे. असं नाही आहे का लास्ट इयरच पास आउट झाला आहे आणि आता सिलेक्शन झालं. जेव्हा अशा वॅकन्सीज कमी असतात तर ऑफकोर्स आहे की जे आधीचे पासआउट आहे त्यांना एज भेटेल थोडासा. त्यांचं कन्व्हेन्शनल सब्जेक्ट झालेले असेल आणि फक्त त्यांनी नॉन कन्व्हेन्शनल थोडासा अभ्यास केला असेल ह्या 3 महिन्याच्या गॅपमध्ये, नोटिफिकेशनपासून ते एक्झामपर्यंत, आणि त्यांनी सिलेक्शन घेतलं. तर यंगेस्टही जर पाहिलं तर 3 वर्ष झाले, 2.5 ते 3 वर्ष झालं त्यांना ते प्रिपेअर करत होते. तर याच्यावरून तुम्ही थोडं बघून घ्या की तुम्ही म्हणत असाल की 5-6 महिन्यातच माझं सिलेक्शन होणार किंवा 1 वर्ष सिलेक्शन होणार, तर चान्सेस कमी आहे जेव्हा वॅकन्सीज कमी असतील. तर 20, 22, 30 अशा वॅकन्सीज आल्या तर सिलेक्शन घ्यायला तुम्हाला मिनिमम 2 ते 3 वर्ष जाऊ शकतात, हे तुम्ही समजून घ्या. तर यंगेस्ट सिलेक्शन इथं बघा की इयर ऑफ बर्थ त्याचं 2001 होता. त्यानंतर इयर ऑफ पासिंग 2023 होता आणि असे 2 सिलेक्शन होते. ओल्डेस्ट सिलेक्शन पाहिलं तर 1992 डेट ऑफ बर्थ म्हणजे इयर ऑफ बर्थ आणि त्यानंतर इयर ऑफ पासिंग 2014चे पासिंग असे 2 आहे. तर तुम्ही बघू शकता की 2014 ते 2023 जवळजवळ 10 वर्षाच्या गॅप असलेले, 9 वर्षाचे गॅप आहे मिनिमम, तर एवढे सिलेक्शन झालेले आहे. हाय सिलेक्शन वाली जे बॅच आहे ते 2017ची बॅच आहे, जे पास झाले. तर 17चे जे पासआउट आहे ते अजूनही प्रिपरेशन करत आहे किंवा एक्झाम देत आहे. तर जवळपास 2700 स्टुडंट इथे अपिअर झालेले होते एक्झामसाठी नियरली, आणि त्यामधून 22चं सिलेक्शन झालं.
2700, ठीक आहे. तर याचं 1% 27 होते, तर 1%च्या खालीच आहे सिलेक्शन, तुम्ही बघू शकता. तर बघा आता हे तुम्हाला आय थिंक हे डेटा लक्षात याच्यासाठी ठेवायचा आहे, असं नाही आहे की तुम्ही आज आले आणि 5-6 महिने प्रिपरेशन केलं सिलेक्शन होऊन जाईल. तर म्हणजे होऊ पण शकते जेव्हा ह्यूज वॅकन्सीज असेल आणि तुम्ही त्या लेवलचं कॉम्पीट करू शकत असाल तर होऊन पण जाणार, तसं काही गोष्ट नाही. पण इथं रिझल्ट वेगळा दिसत आहे, तुमच्या पुढं आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. जवळपास 2.5 वर्ष झाले आहे सिलेक्शन आत्ता झालं त्या मुलांचं, जे यंगेस्ट आहे. आता बाकी तर तुम्हाला माहीत आहे 12-13 वर्ष झाले. काही पण कारण असू शकते, पण ठीक आहे, आपल्याला कारण नाही बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की कधी पासआउट झाला आणि सिलेक्शन कधी झालं. आता ते डिपेंड करते प्रिपरेशन. आता याच्याहून आपल्याला ओव्हरऑल जर आता MMRDAचा पेपर आहे, त्यानंतर NMMCचा पेपर आहे, हे TCS पॅटर्न पेपर आहे, हे तुम्ही फॉर्म भरलेला असा तर जवळपास जर 200 मार्क्सचा पेपर असेल तर तुम्ही टार्गेट करा की 148 ते 152च्या रेंजमध्ये मिनिमम तुम्हाला घ्यायचा आहे मार्क्स. त्याच्यानंतर OBC असेल तर 150 ते 156, म्हणजे जवळपास 150 ते 160 तुमचा टार्गेट असायला पाहिजे एक्झामसाठी. SC असेल तर 146, त्यानंतर ST असेल तर 145, त्यानंतर SCBC असेल तर 140 ते 148 तुम्हाला स्कोर करायचा आहे. TWS असेल तर जवळपास 150 आउट ऑफ 200 स्कोर करायचा आहे. BJA कॅटेगरी असेल तर जवळपास 154 ते 155 टार्गेट करायचा आहे. NTC असेल तर 148 ते 149 टार्गेट करायचा आहे. NTD असेल तर जवळपास 154 टार्गेट करायचा आहे. एक्स सर्व्हिसमॅन असेल तर डिपेंड करते, वाईड व्हेरिएशन कॅटेगरी सीट ते 130 ते 154 तुम्ही पकडू शकता. PWD कॅन्डिडेट असेल तर 121 वर सिलेक्शन होणार. वुमन रिझर्वेशन जर पाहिलं तर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या स्कोरवर सिलेक्शन झालं. ओपनमध्ये 151, SCमध्ये 134, STमध्ये 121, SCBCमध्ये 147, त्यानंतर OBCमध्ये 134 आणि 150 EWSसाठी. हायस्ट मार्क जर पाहिलं तर 162. तर स्कोर करणं इझी आहे. 162 थोडा अजून इझी आला तर 168, 160, मॅक्झिमम 170 किंवा 72 पर्यंत जाऊ शकते, किती काही इझी पेपर आला तर. कारण की काही ना काही चुका होणारच आहे, तर तेवढं तुम्ही पकडून ठेवा. आणि सगळ्या गोष्टी कोणालाच माहीत नसेल तर मॅक्झिमम तुम्ही 170 पर्यंत जाऊ शकता. 162 इथं होता, तर एकदमही इझी आला तरी 170 पर्यंत जाऊ शकता. आणि लोवेस्ट जर पाहिले इथं मार्क्स तर ते 99 होते, अंशकालीन स्टुडंटसाठी होते. तर हे तुम्ही बघू शकता की 160 स्कोर करणं पॉसिबल आहे, हे याच्यातून दिसून येते. असं नाही आहे की म्हणजे इझी आहे तर म्हणजे पूर्ण स्कोर होऊन जाईल, म्हणजे तसं पण पॉसिबल होऊ शकते, पण त्याच्यासाठी लयच इझी पेपर पाहिजे, पण ते पण पूर्ण मार्क्स घेऊ नाही शकणार. तर 160, 150, 160 मार्क्स तुम्ही टार्गेट करू शकता. असं नाही आहे पहिले मुलं म्हणतात सर 160 पर्यंत माझा स्कोर येत आहे, खूप इझी पेपर आला आणि शेवटी माहीत पडलं की सिलेक्शन झालेलं नाही. तर निगेटिव्ह मार्किंग पासून पण तुम्हाला वाचायचं आहे. असं नाही आहे की काही करणार आहे तुम्ही. आणि जनरल मेरिट रेंज जर पाहिली तर 148 ते 156 पर्यंत तुम्हाला म्हणजे नॉर्मल स्कोर एवढा तरी आणायचाच आहे. सेफ स्कोर जर पाहिला सिलेक्शनसाठी तर 155 प्लस आणायचा आहे, जेव्हा 200 मार्क्स आणि TCS पॅटर्न राहील. बिलो 140 असेल तर खूप रिस्की आहे तुमचं सिलेक्शन, जर तुमचं रिझर्व सीटमध्ये नसेल तर. तरी तुम्ही म्हणू शकता की मिनिमम तरी 140 यायलाच पाहिजे, याच्यापेक्षा खाली तर काही पॉसिबलच नाही आहे. वुमन रिझर्वेशन जर असेल तर तुमचा कट ऑफ कमी लागतो. तर हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे की तुम्हाला माहीत पडावं की आता करंट सिनॅरिओ काय आहे. जर तुम्ही एक्झामचा फॉर्म भरत असेल, वॅकन्सीज कमी असेल, 20-22 असेल आणि अप्लिकेशन जवळपास 2700 राहते, लेस दॅन 1% सिलेक्शन आहे आणि तुम्ही प्रिपेअर करत आहे, तर असं नाही आहे की 2-3 महिने आम्ही एकदम फ्रेशमध्ये आले, 2-3 महिने आहे, तुम्ही पूर्ण 24 तासही जरी अभ्यास करेल तर नॉर्मली पॉसिबल नाही होत सिलेक्शन घेणं. कारण की इथं आपल्याला दिसत आहे की 2023चा पासआउट जो स्टुडंट आहे तो 2026मध्ये सिलेक्शन घेत आहे, तर जवळपास 2 ते 2.5 महिने त्याला प्रिपरेशन करायला लागत आहे. तर तुम्हाला पेशंटली एवढा टाईम द्यावा लागेल. इन केस वॅकन्सीज कमी आहे, जर वॅकन्सीज आल्या तर तुमचं पण सिलेक्शन होऊन जाईल, पण तरी पण एक मिनिमम ड्युरेशन राहते, तेवढा तर तुम्हाला द्यावाच लागेल. तो मिनिमम 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला दिल्यावर काहीतरी इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि तुमचं सिलेक्शन होणार. तर आय होप तुम्हाला हे मेडाचं ॲनालिसिसवरून माहीत पडलं असेल की कोणत्या इयरचे पासिंगवाले स्टुडंट आहे आणि किती जुने स्टुडंट आहे जे प्रिपेअर करत आहे, तर तुम्हाला कम्पीट कोणत्या मुलांसोबत करायचं आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलेलं असेल. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. डिमोटिवेट व्हायचं किंवा माझा करण्याचा तुम्हाला उद्देश नाही आहे बिलकुल. तुमच्या पुढं हा रिझल्टच आहे, मी रिझल्टवरूनच सगळं काढलेलं आहे. तुम्ही जास्त पण अभ्यास करू शकता आणि लवकर सिलेक्शन घेऊ शकता, ते पण पॉसिबल आहे. पण जस्ट एक डेटा आहे आपल्याकडे, त्याच्यावरून आपण हे ॲनालिसिस केलेलं आहे
आय होप तुम्हाला हे आवडलेलं असेल. डिमोटिवेट होऊ नका, पण प्रिपरेशन अजून चांगल्या ताकदीनं करा, कारण की तुम्हाला या लोकांसोबत कम्पीट करायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.